नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गावंडे तुमचं परत एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे मामाचा भाजीपाला। तर आज आपल्याजवळ भाजीपाला नव्हता। भाजीपाल्याचा लय शॉर्टेज आला मार्केटमध्ये। भाजीपाल्याचा शॉर्टेज आल्यामुळे त्याचे भावसुद्धा वाढून गेले। तर आज दुकान बंद होती, त्याच्यामुळे आलो तर आपण शेतात फिरायला यायचं कारण असं आहे का 2-3 दिवस अगोदर ना आपण मक्का पेरली होती, त्याच्यावर पाणीच नाही पडू लागलं। आता काय करावं, शेतकऱ्याचं एवढं अवघड आहे ना, नेमकं करावं तर काय करावं हेच कळत नाही। ते सगळीकडूनच मार बसू लागली शेतकऱ्याला। तुमच्याकडे आहे का मित्रांनो पाणी? कमेंट करून सांगा। जे पेरलं त्याच्यावरती पाणी नाही, एक तर खतं पाहिले तर महाग आहे, बियाणं महाग आहे। आपली मक्का घ्यायच्या वेळेस व्यापारी 1900-2000 रुपये क्विंटल घेते क्विंटल, आणि आपल्याला बी घ्यायच्या वेळेस ते 3.5 किलोची बॅग येते, 2000 रुपयाला आहे 3.5 किलोचं बी मक्काचं। असो, त्याला काय करणार आहे, त्याच्यात त्या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही। दूध करा तर दुधाचे असे वांदे, हे बिल पहा अगोदर। एका दूध उत्पादक शेतकऱ्याचं बिल आहे हे बिल असं आहे, टोटल त्याचं दूधचं बिल झालं होतं 30,000 काहीतरी वरती रुपये, आणि त्याच्या ढोरायला खायला ते खाद्य लागतं, सुग्रास, ढेप, त्याचं बिल पहा 29,900 काहीतरी आहे, आणि त्याच्या हातात किती पैसे आले? 69 रुपये। किती मेहनत करावं लागली असेल त्याला याच्यासाठी। 69 रुपयामध्ये तो काय करल? पोरायची फीस भरल का, त्या गुरांचं दवाखाना वगैरे हे करल का, घरामध्ये लागणारा जो किराणा आहे, खायला जे सामान लागतं ते आणल, काय करल तो 69 रुपयामध्ये? अवघड आहे, अवघड। असो, चला मी तुम्हाला आपली मक्का पेरलेली ती दाखवतो, नंतर आपण जाऊ आमच्या भाऊच्या मेंढ्यांकडे। मी आलो मित्रांनो आपण मक्काच्या वावरामध्ये। काय याला बघून उपयोग नाही, याच्यावर पाणीच नाही पडू लागलं तर कुठून उगल ती मक्का? थोडी सगळी मक्का आपण टाकलेली, काय दाखवून पण उपयोग नाही। वरतून जेव्हा पाणी नाही पडला तर विहिरीला कुठून पाणी येईल? पाणी आहे थोडं तर ते अद्रक वगैरे लावलेली त्याला चालू आहे सोडणं। अद्रकीचं बेणं घेतलं होतं आम्ही 10-11 हजार रुपये क्विंटलनं। आता ते जर वाळलं परवडणार नाही। असो, चला आपण जाऊ। मित्रांनो, शेडचं जे गेट लावलेलं आहे त्याला लावले कुलप आमच्या भाऊनं। आता चावी आपल्याला काही सापडणार नाही, त्याच्यामुळे बाहेरून आपण पाहून घेऊ। म्हणलं पाहण्याचं कारण फक्त एकच आहे, हा आपला आवडीचा विषय आहे, आणि यांना पाहिल्यावर जरा बरं वाटतं, चांगलं वाटतं। कमेंट करून सांगा मित्रांनो कशा वाटू राहिल्या।
भारी ना. तिकडं आतमध्ये काही ते दिसणार नाही आपल्याला. शेतीला जोड व्यवसाय हा बेस्ट व्यवसाय. हा जो व्यवसाय ना एक नंबर. इकडे अद्रक लावलेली आहे आपण. या इकडं तर जाऊन बघू आपण. आता आलो मित्रांनो आपण आता अद्रकीच्या वावरामध्ये. हे अद्रकीचं वावर आहे. इथं अद्रक लावलेली आमच्या मोठ्या बंधूंना. अजून हिला पण उगायला वेळ आहे. 10-12 दिवस झाले. जवळपास महिना सव्वा महिना अद्रकीला लागतो उगायला असं म्हणते लोक. मी काही लावले नाही आतापर्यंत. लोक म्हणते म्हणून आपण म्हणायचं आहे की नाही. करत राहायला पाहिजे काही ना काही. ते म्हणते ना कोणतरी म्हणलेलं आहे, क्यों डरे जिंदगी में क्या होगा, कुछ नहीं होगा तो तजुर्बा होगा. बरोबर आहे ना. मित्रांनो कसं वाटलं आमचं सगळं पसारा? आवडलास नक्कीच लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यार. मूड नाही आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा म्हणायचं पण. कारण शेतकऱ्याला पाऊस असला का तो आनंदी राहतो. पाऊस नसला की सगळा मूड त्याचा गायब होऊन जातो. चला मित्रांनो थांबू. सुखी राहा, आनंदी राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत.